तर आरएसएसचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं आणि त्यावरून टीका केली। यावरून आता काँग्रेसने आरएसएसवर हल्लाबोल केला। भाजप संघाचं ऐकत नसताना संघ भाजपला सल्ला का देत आहे हेच समजत नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावलाय। तर ऑर्गनायझर हे आरएसएसचं मुखपत्र नाही, त्यांच्या विचारांचं आहे। आमच्यावर भाजपाच्या समन्वय समितीने टीका केली नाही, असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटलं। देखो, संघ को बीजेपी को सलाह देती है हमें पता नहीं, लेकिन संघ का बीजेपी सुन नहीं रही है और बीजेपी ने कह दिया कि संघ की हमको जरूरत नहीं है। क्यों सलाह देती है हमें पता नहीं। आमच्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा या अपयशाचा ठपका आमच्या पार्टीवर ठेवण्यात आलेला नाही। त्याची संपूर्ण चिकित्सा झालेली आहे आणि अजितदादाचं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातलं राजकीय पार्श्वभूमीवरचं महत्त्व लक्षात घेऊन दीर्घकालीन विचार करून त्यांना सोबत घेण्याचा निर्णय भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी घेतलेला आहे आणि ते त्याच्यावर ठाम आहेत आणि कायम आहेत।